बुलढाणामध्ये स्मार्ट बाजारामध्ये साखर खरेदीवरती निर्बंध। स्मार्ट बाजारामध्ये प्रति व्यक्ती 1 किलो साखर दिली जाते। खामगावातील स्मार्ट बाजारामध्ये प्रति व्यक्ती 2 किलो साखरेची विक्री होतीये। साखरेची किंमत प्रति किलो 70 ते 80 रुपयांवर पोहोचली आहे। सिद्धेश्वर कारखान्याबाहेर साखरेसाठी सभासद शेतकऱ्यांची गर्दी। साखरेच्या दरामध्ये वाढ झाल्याने खरेदीसाठी कारखान्याबाहेर शेतकऱ्यांची गर्दी। साखरेचे दर वाढल्यामुळे काही काळ साखर वाटप बंद करण्यात आलं होतं, मात्र साखर वाटप पुन्हा सुरू झाल्याने शेतकऱ्यांची मोठी गर्दी। सोलापूरमध्ये साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी तपासणी पथकाची नियुक्ती। पुरवठा पथकाकडून तपासणी पथकाची नियुक्ती। तपासणी पथक सुपरमार्केट, मार्केट यार्डातील मोठे व्यापारी यांच्या साखर साठ्याची तपासणी केली जाणार। साखरेचे दर वाढले, ऊसाचे दर कधी वाढणार? साखरेचे दर वाढल्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सरकारला सवाल। सरकारमधले लोकच व्यापारी, त्यामुळे त्यांचाच फायदा होतोय, शेतकऱ्यांचा आरोप आहे। देशामध्ये साखरेची कोणतीही कमतरता नाहीये, इस्माचे अध्यक्ष नीरज शिरगावकरांची माहिती आहे। केंद्राकडून साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी देण्यात आली आहे। साखरेच्या दरामध्ये वाढ झाल्याने मुंबईमध्ये चहाचेही दर वाढलेत। साधारणपणे 2 ते 5 रुपयांपर्यंत चहाच्या दरात वाढ झाली आहे। 10 रुपयांचा कटिंग चहा आता 12 रुपयांवर पोहोचलेला आहे। सरकारी कारवाईच्या भीतीने साठेबाजांना धास्ती। साठेबाजांनी साठवलेली साखर बाजारामध्ये पाठवायला सुरुवात केली आहे। साखर आयातीचा निर्णय घेतल्याचा परिणाम आहे। आयात केलेली साखर देशात आल्यावरती दर कमी होण्याच्या भीतीने अनेकांनी साठा कमी केला। सरकारने कच्च्या साखरेच्या आयातीचे नियम बदललेले आहेत। शुद्ध साखर आता 2 महिन्यांच्या आत विकावी लागणार आहे। आयातदारांनी बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेवरती प्रक्रिया करून देशांतर्गत बाजारामध्ये पांढरी साखर म्हणून विकणं आवश्यक असणार आहे। चहा पिणं देशद्रोह असं बोलून मोदी चहा पिऊ नका असं सांगतील। साखर दरवाढीवरून संजय राऊतांचा मोदी शहांवर निशाणा। तर ग्रँड हयातमध्ये 500 रुपयांचा चहा पिणाऱ्यांना सामान्यांच्या चहाची किंमत काय समजणार? बन यांचं प्रत्युत्तर। गेल्या 15 दिवसात प्रचंड महागाई वाढली। साखरच नव्हे तर कांदा, तांदळाच्या दरातही वाढ झाली आहे। वाणिज्य आणि कृषी मंत्री यांच्यामध्ये संवाद आहे की नाही? महागाईवरून सुप्रिया सुळेंची केंद्रावर टीका। तर पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय मुद्द्यावरती सर्वपक्षीय बैठक बोलवावी, सुळेंची मागणी आहे। केंद्र सरकारने गहू आणि गव्हाच्या उत्पादनांवरील निर्यात बंदी हटवली। देशांतर्गत गव्हाच्या दरात घसरण होत असताना या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। रब्बी हंगामात गव्हाचं उत्पादन वाढण्यासहित या निर्णयामुळे आता प्रोत्साहन मिळणार आहे। नागपूरमध्ये तुरडा, तांदूळ आणि गव्हाच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। तुरडा सध्या 116 ते 130 रुपये किलो, तांदूळ 57 ते 68 रुपये किलो, तर गहू 35 ते 56 रुपये किलोवर पोहोचलेत। निफाडहून गुवाहाटीला कांदा घेऊन जाणारी रेल्वे रद्द। रेल्वे का रद्द केली असं कारण अद्यापही अस्पष्ट आहे, मात्र लासलगावहून दिल्ली येथे जाणारी रेल्वे रवाना झालेली आहे। पुणे महापालिकेतील निधी वाटप प्रकरणी समन्वय समितीच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री फडणवीसांसमोर प्रश्न उपस्थित। कोणावरही अन्याय होणार नाही, फडणवीसांचं बैठकीत आश्वासन। पुण्यातील भाजप नेत्यांसोबत फडणवीस लवकरच चर्चा करणार असल्याची देखील माहिती आहे। विद्यार्थी भीक नव्हे तर हक्क मागत आहेत। पुण्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं मुख्यमंत्री फडणवीसांना उद्देशून ट्विट। फडणवीसांनी उपोषणाला भेट देऊन प्रश्न सोडवण्याची केली आहे मागणी। राहुल गांधींनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत अपुरी माहिती दिली आहे। आंदोलन मागे घेतल्यानंतर राहुल गांधींनी आदिवासी विद्यार्थ्यांबाबत प्रश्न उपस्थित केले। अशोक उईके यांची ही प्रतिक्रिया आहे। पार्टी विथ डिफेन्स नाही, पार्टी विथ करप्शन आहे। आमदार कैलास पाटलांचा भाजपवर निशाणा। आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा प्रश्न उपस्थित केल्याबद्दल कैलास पाटलांनी TV9 मराठीचे आभार मानलेत। कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबई प्रमुखांनी मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली आहे। शाळेमध्ये पाहणी करू देत नसल्यानं भेट घेण्यात आली आहे। सीजेपीचं देशभरात स्कूल ठीक करो हे अभियान सुरू आहे। सुप्रीम कोर्टाची NCPI मध्ये विलीन झालेल्या खासदारांना नोटीस आहे। तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांना नोटीस बजावली आहे। तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर नोटीस आहे। याचिकेत लोकसभा अध्यक्षांना पक्षकार बनवण्यात आलंय। बिहारच्या पाटण्यामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन। BPSC परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे। पाटण्यामध्ये विद्यार्थ्यांचं गांधी मैदान ते राजभवन असा मोर्चा आहे। महसूल मंत्री बावनकुळे आजपासून सलग 5 दिवस राजस्थान दौऱ्यावरती आहेत। राजस्थानमधील भाजपच्या संघटनेचा बावनकुळे आढावा घेणार आहेत। राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सहप्रभारी म्हणून बावनकुळेंची निवड झाली आहे।
खरगे आणि राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना संयुक्त पत्र. जातनिहाय जनगणनेबाबत संयुक्त पत्र लिहिलं. पत्रामध्ये सध्या प्रश्नावलीवरती आक्षेप आहे. नवीन प्रश्नावली तयार करण्याची पत्राद्वारे मागणी. प्रत्येक जाती आणि समुदायाची अचूक संख्या समोर यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील कंत्राटदारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. 6 ते 7 लाख कंत्राटदारांचे 86,664 कोटींची देयकं शासनाकडे बाकी आहेत. कंत्राटदारांनी आपली आपबीती राज ठाकरेंसमोर मांडली आहे. मुंबईच्या घाटकोपरमध्ये मुजोर रिक्षा चालकांविरोधात मनसेची बॅनरबाजी आहे. माय मराठीचा अपमान करणाऱ्या परप्रांतीयांनो महाराष्ट्रातून चाल तेव्हा बॅनरवर असा आशय आहे. मुंबईमध्ये मराठी न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाईला सुरुवात झाली आहे. वरळी विधानसभा मतदारसंघात बेस्ट बस स्टॉपवरून शिरय्यावादाची लढाई आहे. बेस्ट बस स्टॉप सुरू केल्यानं दोन्ही शिवसेनेकडून शिरय्या घेण्याचा प्रयत्न, ठाकरे सेना आणि शिंदे सेनेकडून बॅनर लावून शिरय्या घेण्याचा प्रयत्न. मराठी सक्तीवरील कारवाईवरून परप्रांतीय रिक्षाचालक रस्त्यावरती. बोरिवलीमध्ये आरटीओ कार्यालयामध्ये परप्रांतीय रिक्षाचालक जमले. काल कांदिवलीमध्ये रिक्षा बंद ठेवत परप्रांतीय रिक्षाचालकांनी आंदोलन केलं होतं. साखर बाजारामध्ये पाठवायला सुरुवात केली आहे. साखर आयातीचा निर्णय घेतल्याचा परिणाम आहे. आयात केलेली साखर देशात आल्यावरती दर कमी होण्याच्या भीतीनं अनेकांनी साठा कमी केला. सरकारने कच्च्या साखरेच्या आयातीचे नियम बदललेले आहेत. शुद्ध साखर आता 2 महिन्यांच्या आत विकावी लागणार आहे. आयातदारांनी बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेवरती प्रक्रिया करून देशांतर्गत बाजारामध्ये पांढरी साखर म्हणून विकणं आवश्यक असणार आहे. चहा पिणं देशद्रोह असं बोलून मोदी चहा पिऊ नका असं सांगतील. साखर दरवाढीवरून संजय राऊतांचा मोदी शहांवर निशाणा. तर ग्रँड हयातमध्ये 500 रुपयांचा चहा पिणाऱ्यांना सामान्यांच्या चहाची किंमत काय समजणार, बन यांचं प्रत्युत्तर. गेल्या 15 दिवसात प्रचंड महागाई वाढली. साखरच नव्हे तर कांदा, तांदळाच्या दरातही वाढ झाली आहे. वाणिज्य आणि कृषी मंत्री यांच्यामध्ये संवाद आहे की नाही? महागाईवरून सुप्रिया सुळेंची केंद्रावर टीका. तर पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय मुद्द्यावरती सर्वपक्षीय बैठक बोलवावी, सुळेंची मागणी आहे. केंद्र सरकारने गहू आणि गव्हाच्या उत्पादनांवरील निर्यात बंदी हटवली. देशांतर्गत गव्हाच्या दरात घसरण होत असताना या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामात गव्हाचं उत्पादन वाढण्यासहित या निर्णयामुळे आता प्रोत्साहन मिळणार आहे. नागपूरमध्ये तुरडा, तांदूळ आणि गव्हाच्या दरामध्ये वाढ झालेली आहे. तुरडा सध्या 116 ते 130 रुपये किलो, तांदूळ 57 ते 68 रुपये किलो, तर गहू 35 ते 56 रुपये किलोवर पोहोचलेत. निफाडहून गुवाहाटीला कांदा घेऊन जाणारी रेल्वे रद्द. रेल्वे का रद्द केली असं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मात्र लासलगावहून दिल्ली येथे जाणारी रेल्वे रवाना झालेली आहे. पुणे महापालिकेतील निधी वाटप प्रकरणी समन्वय समितीच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री फडणवीसांसमोर प्रश्न उपस्थित. कोणावरही अन्याय होणार नाही, फडणवीसांचं बैठकीत आश्वासन. पुण्यातील भाजप नेत्यांसोबत फडणवीस लवकरच चर्चा करणार असल्याची देखील माहिती आहे. विद्यार्थी भीक नव्हे तर हक्क मागत आहेत. पुण्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं मुख्यमंत्री फडणवीसांना उद्देशून ट्विट. फडणवीसांनी उपोषणाला भेट देऊन प्रश्न सोडवण्याची केली आहे मागणी. राहुल गांधींनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत अपुरी माहिती दिली. आंदोलन मागे घेतल्यानंतर राहुल गांधींनी आदिवासी विद्यार्थ्यांबाबत प्रश्न उपस्थित केले. अशोक उईके यांची ही प्रतिक्रिया आहे. पार्टी विथ डिफेन्स नाही, पार्टी विथ करप्शन आहे. आमदार कैलास पाटलांचा भाजपवर निशाणा. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा प्रश्न उपस्थित केल्याबद्दल कैलास पाटलांनी TV9 मराठीचे आभार मानलेत. कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबई प्रमुखांनी मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली आहे. शाळेमध्ये पाहणी करू देत नसल्यानं भेट घेण्यात आली आहे. सीजेपीचं देशभरात स्कूल ठीक करो हे अभियान सुरू आहे. सुप्रीम कोर्टाची NCPI मध्ये विलीन झालेल्या खासदारांना नोटीस आहे. तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांना नोटीस बजावली आहे. तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर नोटीस आहे. याचिकेत लोकसभा अध्यक्षांना पक्षकार बनवण्यात आलंय. बिहारच्या पाटण्यामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन. BPSC परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे. पाटण्यामध्ये विद्यार्थ्यांचं गांधी मैदान ते राजभवन असा मोर्चा आहे. महसूल मंत्री बावनकुळे आजपासून सलग 5 दिवस राजस्थान दौऱ्यावरती आहेत. राजस्थानमधील भाजपच्या संघटनेचा बावनकुळे आढावा घेणार आहेत. राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सहप्रभारी म्हणून बावनकुळेंची निवड झाली आहे.
खरगे आणि राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना संयुक्त पत्र. जातनी आहे जनगणनेबाबत संयुक्त पत्र लिहिलं. पत्रामध्ये सध्या प्रश्नावलीवरती आक्षेप आहे. नवीन प्रश्नावली तयार करण्याची पत्राद्वारे मागणी. प्रत्येक जाती आणि समुदायाची अचूक संख्या समोर यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील कंत्राटदारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. 6 ते 7 लाख कंत्राटदारांचे 86,664 कोटींची देयकं शासनाकडे बाकी आहेत. कंत्राटदारांनी आपली आपबीती राज ठाकरेंसमोर मांडली आहे. मुंबईच्या घाटकोपरमध्ये मुजोर रिक्षा चालकांविरोधात मनसेची बॅनरबाजी आहे. माय मराठीचा अपमान करणाऱ्या परप्रांतीयांनो महाराष्ट्रातून चाल तेव्हा बॅनरवर असा आशय आहे. मुंबईमध्ये मराठी न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाईला सुरुवात झाली आहे. वरळी विधानसभा मतदारसंघात बेस्ट बस स्टॉपवरून शिरय्यावादाची लढाई आहे. बेस्ट बस स्टॉप सुरू केल्यानं दोन्ही शिवसेनेकडून शिरय्या घेण्याचा प्रयत्न, ठाकरे सेना आणि शिंदे सेनेकडून बॅनर लावून शिरय्या घेण्याचा प्रयत्न.